मॅगी कोणाला आवडत नाही? मॅगी न आवडणारी एखादीच व्यक्ती तुम्हाला कुठेतरी दिसेल. म्हणजेच मॅगी ही सगळ्यांची आवडती आहे, जरी खाण्यायोग्य नसली तरी. आपण इन्स्टंट मॅगी तर नेहमीच बनवत असतो, परंतु अशी मसाली मॅगी एकदा बनवून बघा, खरंच लय भारी लागते. ही मॅगीची रेसिपी मी एकदा हातगाडीवरती मॅगी कशी बनवतात ती पाहिली होती. त्याच पद्धतीनं आपण ही मॅगी बनवलेली आहे. नमस्कार, मी सुषमा. खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. सुरुवातीला इथं आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे 2 ग्लास आणि आपण 2 मॅगी यामध्ये टाकणार आहोत. इथं मी साध्या मैद्याच्या ज्या मॅगी मिळतात त्या घेतलेल्या आहेत नेस्टलेच्या. तुम्ही आटा नूडल्ससुद्धा घेऊ शकता. ही मॅगी फक्त आपण 3 मिनटं पाण्यामध्ये उकळवायची आहे. लगेच शिजते आणि आपण लगेच उकळवून एक उकळी निघाली की आपण ती मॅगी काढून घेणार आहोत. मॅगी खूप जास्त शिजवली की ती चिकट होणार, यासाठी आपण लगेच काढणार आहोत ती आणि थंड पाण्याखाली धरणार आहोत. तर मॅगी शिजली आहे तर पुरणाची जी चाळण असते त्यामध्ये ही मॅगी मी चाळून घेणार आहे. या शिजलेल्या मॅगीवरती लगेच थंड पाणी टाकायचं, म्हणजे त्याचं कुकिंग प्रोसेस बंद होऊन जाते. ही मॅगी गरम असतानाच थोडी चमच्यानं वर खाली करून घ्यायची, नाहीतर मग चिकट होऊन जाते, किंवा तुम्ही याला तेल लावून ठेवलं तरी चालू शकतं. बाजारामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारच्या मॅगी खाल्ल्या असतील, परंतु अशी चटपटीत मॅगी नक्की ट्राय करून पहा. अतिशय टेस्टी रेसिपी आहे. आता आपण मॅगीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी आपण कढई घेतली आहे, त्यामध्ये अगदी एक पळी तेल घालणार आहोत आणि 1 चमचाभर बटर घालणार आहोत. बटर मेल्ट झालं की त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरलेला आपण घालणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता. गाजर घालू शकता, बीन्स घालू शकता. आता इथं आपण फक्त मटार घालणार आहोत. तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. फक्त एवढंच की या भाज्या आपण खूप जास्त शिजवणार नाही आहे, थोड्या कच्च्याच ठेवणार आहोत. आता यामध्ये 1 टोमॅटोसुद्धा आपण बारीक चिरलेला घातलेला आहे. तुम्ही यातले बी काढून टाकले तरी चालू शकतात. या भाज्यामध्ये क्रंच राहील एवढीच आपण भाजी शिजवणार आहोत. आता थोडे आपण घरगुती मसाले घालूया. इथं अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे मसाले लगेच आपण परतून घेणार आहोत. तर यामध्ये फक्त भाज्यांच्या पुरतं आपण थोडंसं पाव चमचा मीठ घालणार आहोत. इथं मी इटालियन हर्ब्स घातलेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे जर पिझ्झावर टाकायचे टॉपिंग असतं ते असेल तर तुम्ही तेही घालू शकता, किंवा काळी मिरी पूड घातली तरी चालू शकते. त्यामध्ये आपण पाणी घातलेले आहे, फक्त 1 छोटा कप पाणी घातलेलं आहे आणि ज्या मॅगीचा मसाला असतो तो मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. 2 मॅगीसाठी 2 पॅकेट आपण इथं वापरणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पहिल्यांदा पाहता येतील. पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण जी शिजवलेली मॅगी आहे ती घालणार आहोत. फक्त ती मोकळी करून आपण यामध्ये घालायची असते. मॅगी तर ऑलरेडी शिजलेलीच आहे, परंतु आपण जो मसाला घातलेला आहे त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलं होतं आणि खूप जास्त मॅगी ड्राय झाली तर तीही खायला अजिबात चांगली लागत नाही. यासाठी थोडंसं आपण यामध्ये पाणी घातलं होतं आणि भाज्याही थोड्याशा शिजतील यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी घातलेलं होतं. चटपटीत मॅगी आपली तयार झालेली आहे. ही मसाला मॅगी आपण बनवलेली आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर भाज्या घालता येतात, जेवढ्या पाहिजेत तेवढ्या. आणि लहान मुलं बऱ्याच वेळा भाज्या खात नाहीत, परंतु मॅगी खातात. त्यावेळेला अशी मॅगी नक्की ट्राय करून पहा. अगदी टेस्टी, चटपटीत आणि भरपूर भाज्यायुक्त अशी मॅगी बनते. यामध्ये मी वरून 1 चीज स्लाईस असतं ते यामध्ये मी तोडून टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर अवॉइड केलं तरी चालू शकतं. सध्या लहान मुलांच्यामध्ये चीजचं फॅड खूप जास्त वाढलेलं आहे, तर तुम्ही अशी पण मॅगीमध्ये चीज घालून पण देऊ शकता, तेही छान लागतं. भरपूर भाज्यायुक्त, चीजयुक्त मसाला मॅगी क्रंची आपली तयार झाली. तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया. मसाला मॅगीची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची ही चटपटीत मॅगी कशी झाली ते. मॅगी खरंच शरीरासाठी चांगली नसते, परंतु कधीतरी आपण ज्यावेळी मॅगी करतो तर अशी मसाला मॅगी नक्की ट्राय करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.